आमची सर्वांची इच्छा होती का एकदा तर रायगडला जावा, तर आम्ही आलो. नाही ना सरकार. हे आहे खडकांबाडी, सुद्धा आपण खेकड्यामध्ये किंवा चिंबोऱ्यामध्ये वापरली जाणारी खडकांबाडी. वरती पण कसं दिसतंय, वरचं काय दिसत नाही. दिसतोय बघा कसा एकदम सुंदर. आणि आता आम्ही सगळं फिरून झालेलं आहे आणि नाश्ता चालू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओवरती. आज आम्ही चाललोय रायगडला, फिरायला चाललोय. तर आता आम्ही पोहोचलोय, कर्जतला पोहोचलोय. काय व्हिडिओ काढायला जमली नाही, पण दाखवतो आता, इथून पुढे दाखवतो तुम्हाला. तर आता चाललो आम्ही, नाश्ता करतोय, थोडा चाय पितो आणि तुम्हाला दाखवतो. पुढची व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. झालं आमचा नाश्ता करतो, चाय पितो. फेमस टाकरे हॉटेल पावभाजी येथे आम्ही थोडा नाश्ता केला आणि लगेच निघालो. सुंदर असे धबधबे दिसतात बघा, किती सुंदर दिसतात डोंगरामध्ये लपलेले, आणि हे तुम्हाला पावसाळ्यातच दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारलेली आहे इथे. आम्ही गाडीतूनच दर्शन घेतलं आणि लगेच पुढच्याच प्रवासाला आम्ही सुरुवात केली. आम्ही पालीला पोहोचलोय. गेट आहे ना, हे बघ. पाली अष्टविनायक मंदिर आहे इथे. आम्ही आता दर्शन घेतो पालीचं. तुम्ही पण येऊ. मला दाखवतो गणपती मंदिर. जर आतमध्ये व्हिडिओ काढायला दिली तर काढू. काय नाही, बिंदास चाललेत सर्व. जरा दर्शन घेतो. मी पण शर्ट भरला करते, दर्शन घेतो आता. जर व्हिडिओ काढायला चान्स भेटली तर काढू. पाली रायगड येथील श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकपैकी एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार येथे गणपती भक्त बल्लाळाच्या नावाने प्रकट झाले. चालू आता मंदिरात चालू. मुख्य मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी श्री धुळीविनायकाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. ही स्वयंभू गणपती असल्याची श्रद्धा आहे. मंदिराचे तोंड पूर्वीकडे आहे. सकाळच्या वेळी सूर्याची किरणे गणपतीच्या मूर्तीवर पडतात. हे मंदिराचे विशेष आकर्षण आहे. मंदिराची रचना श्री अक्षराच्या आकाराशी संबंधित असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विभाग सांगतो. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. आता आम्ही प्रवेश करत आहोत रायगडमध्ये. आम्ही आता आलोय वीर जिजामाता समाधी इथे. तुम्ही बघा कसं होतं आणि सध्याची स्थिती. पाचाड रायगड येथे राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या परिसराला स्वराज्याच्या इतिहासात अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचे स्थान आहे. 17 जून 1674 रोजी पाचाड येथे जिजाऊचं निधन झालं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसात त्यांचं निधन झालं. फायनली आम्ही रायगडला पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो पायरी, पहिली पायरी. गडावर जाण्याचे 2 प्रमुख पर्याय आहेत. एक म्हणजे पायऱ्या आणि दुसरा म्हणजे रोपवे. पहिली पायरी बघून घ्या मित्रांनो. चला चालू रायगड. साधारण 1737 पायऱ्यांचा चढ आहे. खूप धुका आहे, काय धुक्याने दिसतच नाही. पावसाळ्यात रायगड अत्यंत सुंदर दिसतो. धुके, हिरवेगार, सह्याद्रीची डोंगररांगा आणि धबधबे यामुळे निसर्गरम्य वातावरण तयार होते. मात्र पायऱ्या व कडे
ओल्या आणि घसरडे होऊ शकतात, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. माहितीनुसार रायगड किल्ला साधारण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यटकांसाठी खुला असतो. छोटे छोटे खाऊची दुकानं सुद्धा लागलेली आहेत. सुट्टे पैसे नाही सुट्टे पैसे माझ्या खिशात होतं वाटतं. सुट्टे पैसे नाही ना ऑनलाईन तू कधी गेलं पाहिजे का हा. गोळी खाते. हो ना हे माझा काय सांगताय? त्यासाठी जोडत राहा. तिकून आले फोटो काढ. वारा खूप चालू आहे. आंबट गोळी घेतले. आता वाजलेत 12 वाजलेत. आता बघू किती वाजता पोहोचतोय वरती. पाणी बघा ते जेवण पाणी घेतो चालतो घेऊन हा सुट्ट आहे की पूर्ण पायऱ्यावर माती झालेली. पण ते पोहोचलं आता पण नाही अजून पोहोचलं. पण ठरूनच आलोय चढणार ते सगळं. चढणार पूर्ण चढणार ना, दाखवणार तुम्हाला पण पूर्ण जंगल. पोहोचबा किती पडलं. कोसंबा मावशी डोंगरावरून उतरते. एकदम थंड पाणी. वाटरच आहे ना. आताच भिजू नको जास्त. पहिला असं होता हा पहिला असं होता. आता आपण हे आहे खडकांबाडी. तिथं आपण खेकड्यामध्ये किंवा चिंबोऱ्यामध्ये वापरली जाणारी खडकांबाडी कडक कामवाडी भरपूर आहे. पाहिजेत असतील तर या रायगडावरती. रायगड किल्ल्यावर माकडे बऱ्याच प्रमाणात दिसतात, विशेषतः पर्यटकांची गर्दी असलेल्या भागात. माशी तुझ्या हातात आहे. आता ते एकाने अरे तिला ना जायचं ना. माकडांपासून थोडे सावध राहा. हातात अन्न उघडे ठेवू नका. माकडांना खाऊ घालू नका. प्लास्टिकच्या पिशव्या किंवा खाद्यपदार्थ दिसेल अशा पद्धतीने ठेवू नका. माकड जवळ आले तर त्याला चिडू नका किंवा हात लावू नका. ह्या माकडाने तर चक्क हातातून बॉटल घेऊनच पळाला आणि तो वरती जाऊन फोडत राहिला. त्याची चाल आहे. गेला तो पळाल तिकडे. पावसाळ्यात मातीचा लाल रंग अधिक ठळक दिसतो. जांभा खडकाचे थर अनेक ठिकाणी आढळतात. माती आहे पूर्ण माती. या मातीत गवत, झुडपे आणि इतर वनस्पती वाढतात. कसं दिसतंय बघा. वरती पण कसं दिसतंय. वरचं काय दिसत नाही. संपूर्ण धुकंच आहे. धुक्यात काय दिसत नाही. पुढचा धुका जातो लगेच आणि येतो पण लगेच. पाऊस पण जातो पण येतो लगेच. पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला आहे. आमची सर्वांची इच्छा होती का एकदा तर रायगडला जावा. तर आम्ही आलो.
फायनली रायगडला आलो आम्ही. कळदम पण आता घाबरवून टाक. तर ह्यो पडला असता पण वाचला तो. रायगड परिसरात पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे आणि ओढे दिसतात. नजारा बघा. रायगडावरील सर्वात सुंदर आणि सगळ्यात बेस्ट पॉइंट असेल तर तो हा. तुम्ही आल्यानंतर नक्की इथे बघा आणि एन्जॉय करा. मका घेतला मका. कणीस कणीस खूप भारी लागतंय. बाहेर फेकून जाईल ते गाडीला बघा स्वच्छता ठेवा. स्वच्छता ठेवा. जेव्हा कधी याल सांगा. मावशी आल्या का जेव्हा कधी याल तर प्लीज खाल तर कचरा करू नका. या मका काय स्पॉट सुंदर आहे. डोंगराच्या कड्यावरून पाणी खाली येताना दिसते. आला अर्धा टप्पा. आता फक्त 30% बाकी आहे. बऱ्यापैकी आम्ही आता पोहोचलो आणि ते पण न थांबता मेन दरवाजाला. पहिल्यांदा दरवाजा आम्हाला दिसतोय. स्पष्ट दिसतोय इथून आम्हाला. मला दिसत असेल का नसेल काय माहित नाही. जुन्या पायऱ्या बघा कशा आहेत. पूर्वीच्या काळात सैनिक, राजघराण्यातील व्यक्ती, अधिकारी आणि सामान्य लोक या मार्गाने गडावर ये जा करत असत. थंडी गेले जाते तुम्ही तो विचारले तुम्हाला नाही ना. चला. जून ते सप्टेंबर या काळात सह्याद्रीमध्ये पाऊस जास्त असल्यामुळे डोंगराच्या उतारून पाणी खाली वाहताना दिसते. संपूर्ण पाण्याने भरलेला आणि धुका एवढा आहे का खालचा पण काय दिसत नाही. वर जाऊन आलो आपण. टकमक टोक बघून घ्या. धुका गेलेला आहे. दरवाजाच्या पायथ्याशी पोहोचलो आम्ही. पाऊस पण गेलेला आहे आता. ऊन पडलेला आहे कडक. ऊन पडलेला आहे थोडं. तुम्ही पण येऊन जा कधीतरी रायगडला. एक तरी फेरी मारा. कल्याण दरवाजा हा रायगड किल्ल्याच्या महत्त्वाचा प्रवेशद्वारापैकी एक आहे. आम्ही आता पोहोचलो पायथ्याशी पोहोचलो. दरवाजा दाखवतो तुम्हाला. बघा ओरिजिनल पायरी. आता दगडाची मेन पायरी लागलेली आहे. ओरिजिनल दगडाच महाराजांच्या काळातली. कल्याण दरवाजा हा रायगडाच्या खालच्या बाजूच्या प्रवेशा मार्गाशी संबंधित ऐतिहासिक दरवाजा आहे. दरवाजाच्या परिसरात तटबंदी, दगडी बांधकाम आणि संरक्षणासाठी केलेल्या रचना पाहायला मिळतात. रायगडावरील इतर दरवाजेप्रमाणेच याचे महत्त्व लष्करी आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने होते. दरवाजाच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर पर पर्सन 25 रुपये तिकीट फाडले जाते. दरवाजाची रचना शत्रूला सहज प्रवेश करता येऊ नये अशा पद्धतीने करण्यात आली होती. दरवाजाकडे जाणारा मार्ग डोंगराच्या उतारातून आणि चढणीच्या भागातून जातो. हो तिकीट असतो.
आजही आतली दगडी बांधणी पाहिल्यावर रायगडाच्या प्राचीन स्थापत्यकलेची कल्पना येते. गडावरती आम्हाला खार पाहायला भेटली. आतून पाहिल्यावर जाड दगडी भिंती आणि तटबंदी दिसते. दरवाजाच्या कमानीच्या आतील भागात मोठे दगड व्यवस्थित रचलेले आहेत. तो दिसलेत आम्हाला आणि गडावर सुद्धा गाय आहे बघा. आजही किल्ल्यावर काही ठिकाणी तोफो व त्यांच्या वापरांशी संबंधित अवशेष पाहायला मिळतात. तोफांचा उपयोग किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी, सैन्याला रोखण्यासाठी केला जात असत. हा, हे गाय पण आहे इकडे. पावसाचा गारवा, धुके, हिरवेगार झाडी यामुळे रायगडाचा अनुभव खास होतो. नाही ना सरकार, पुण्यावरून आले नाही, इकडून पुण्याहून आलो. मित्रांनो बघा, ती मुस्लिम मुलगी आहे, ती पण आले रायगड वरती. तुम्ही कधी येता? आम्ही नाशिकच्या खाली म्हणजे ठाणे जिल्हा. गडावरती संपूर्ण धुकं आणि वारा जोरजोराने वाहत होता. त्या ठिकाणी मला मारुतीरायाची मूर्ती पण दिसली. खूप सुंदर दिसत होती आणि पाऊस पण चालू होता. थोड्याच पुढे मला शिरकाई देवीचं मंदिर दिसलं. मग आम्ही गेलो शिरकाई देवीचं दर्शन घ्यायला. रायगडावरील शिरकाई देवीच्या मंदिराला स्थानिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. किल्ल्यावर येणारे शिवभक्त आणि पर्यटक देवीचे दर्शन घेतात. मंदिराचा परिसर साधा असूनही ऐतिहासिक वातावरणामुळे विशेष आकर्षण वाटतो. पूर्णपणे गेलेला आहे. इतका आहे का भरपूर दुःख आहे, म्हणजे साक्षात डोळ्याने समोरासमोर बघलं दिसतं, असं लांब काय दिसत नाही. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ती मूर्ती पण काही स्पष्ट दिसत नाही. होळीचा माळ हा रायगड किल्ल्यावरील एक महत्त्वाचा मोकळा परिसर आहे. इथे पूर्वी होळीचा सण आणि विविध सार्वजनिक कार्यक्रम साजरे केले जात असत. महादरवाजा हा रायगड किल्ल्याचा प्रमुख आणि अत्यंत मजबूत प्रवेशद्वारापैकी एक होता. स्वराज्याच्या राजधानीने संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्याची रचना अत्यंत हुशारीने करण्यात आली होती. पाणी जाण्यासाठी केलं. राजदरबाराची रचना अशी होती की राजांचे आसन आणि दरबारातील व्यवस्था स्पष्टपणे जाणवत असत. 6 जून 1674 रोजी झालेल्या शिवराज्याभिषेकामुळे रायगडाच्या दरबाराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. आज राजवाड्याचे बहुतांश बांधकाम अवशेषाच्या रूपात आहे. पुरातत्वीय अवशेषावरून येथे विविध खोल्या, दालने, अंगणे आणि निवासासाठी आवश्यक व्यवस्था होत असे दिसत. राणीवसा राजघराण्यातील महिलांसाठी असलेला स्वतंत्र परिसर. राजगडाच्या राजकीय आणि राजेशाही जीवनाची कल्पना येथे येते.
आज राजवाड्याच्या ठिकाणी उभा असलेला भव्य राजवाडा पाहायला मिळत नाही. मात्र दगडी चौथेर, भिंतीचे अवशेष आणि इमारतीच्या पायाभूत रचना पाहून त्या काळातील राजधानीचे नियोजन समजून घेता येते. राजवाड्याच्या परिसरात छोटे दरवाजे, प्रवेशमार्ग दिसतात. तुम्ही पाहत असलेला दरवाजे बहुधा राजवाड्याच्या वेगवेगळ्या खोल्या, दालने किंवा भागांमध्ये जाण्यासाठी, ये जा करण्यासाठी बनवलेले आहेत. रायगडावरील राजवाडा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. आज मूळ राजवाड्याची भौतिक वास्तू नष्ट झाली असतील तरी त्यांचे दगडी चौथेर, भिंती आणि पायाभूत रचना आजही पाहायला मिळतात. राजवाडा बालेकिल्ल्याच्या परिसरात होता. येथे छत्रपती शिवाजी महाराज आज राजपरिवाराच्या निवासी संबंधित वास्तू होत्या. बांधकामासाठी स्थानिक दगड आणि चुन्याचा वापर केला जात होता. राजवाड्यांची रचना राजधानीच्या प्रशासन आणि राजकीय जीवनाला अनुरूप होते. आज येथे मुख्यतः पायाभूत चौथेर आणि वास्तूची अवशेष दिसतात. या ठिकाणाहून सैनिक राजवाड्याची पाहणी करत असत. तुम्हाला जर राजवाड्याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या ठिकाणावरून एक गाईड घ्या. गाईड तुम्हाला सर्व माहिती देईल. गुप्त बैठक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महत्त्वाच्या राजकीय, लष्करी आणि प्रशासकीय चर्चा होत. शत्रूला माहिती मिळू नये म्हणून काही संवेदनशील चर्चा मर्यादित व्यक्तीच्या उपस्थितीत आणि सुरक्षित ठिकाणी केल्या जात असत. गुप्त बैठक नावाचे एखादे स्वतंत्र, अधिकृतपणे निश्चित केलेले ठिकाण रायगडावर होते. असा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. यामुळे स्थानिक कथांमध्ये सांगितलेली माहिती आणि इतिहासातील पुराव्याधारित माहिती वेगळी ठेवणे योग्य आहे. या ठिकाणी संपूर्ण अंधार आणि अंधारच होतं. आतमध्ये काहीच दिसत नव्हतं. काहीच दिसत नाही, काहीच नाही काय दिसत. रायगडाची बाजारपेठ ही किल्ल्यावरील महत्त्वाची आणि नियोजनबद्ध वास्तूपैकी एक होती. ही राजदरबाराच्या परिसराच्या जवळ आहे. बाजारपेठ दुकानांसाठी स्वतंत्र गाळे बांधले होते. बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना दुकानांच्या रांगा होत्या. जगदीश्वर मंदिर हे रायगड किल्ल्यावरील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले. मंदिरासमोरच नंदीची मूर्ती आहे. नंदी हा भगवान शिवाचा वाहन आणि परमभक्त मानला जातो. जगदीश्वर मंदिरातील शिवलिंगाच्या दिशेने नंदीची स्थापना केलेली आहे. नंदीचे तोंड मंदिरातील शिवलिंगाच्या दिशेने असणे ही मंदिरातील पारंपरिक रचना आहे. रायगडावरील नंदीची मूर्ती मंदिराच्या ऐतिहासिक वास्तुरचनेचा महत्त्वाचा भाग आहे. मंदिराची रचना साधी, मजबूत आणि दगडी स्वरूपाची आहे. मंदिराच्या आतील भागात मारुती रायाची मूर्ती पाहायला मिळते. हनुमान हा भगवान रामाचा भक्त आहे. मंदिराच्या आतील मुख्य भाग म्हणजे गाभारा. येथे जगदीश्वराच्या रूपातील शिवपिंड आहे. भक्त येथे दर्शन व पूजा करतात. समाधी जगदीश्वर मंदिराच्या अगदी जवळ आहे. समाधीभोवती संरक्षण, दगडी बांधकाम व परिसर आहे. मध्यभागी शिवाजी महाराजांच्या स्मृतीचे समाधीस्थळ आहे. परिसर शांत आणि श्रद्धेचे वातावरण असलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रायगडावर झाले. महाराजांच्या समाधीजवळच वाघ्याची बनलेली कुत्र्याच्या स्वरूपातील मूर्ती आहे. हे स्मारक शिवाजी महाराजांप्रती निष्ठेचे प्रतीक मानले जाते.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वाघ्या दुःखाने चिंतेत उडी मारून महाराजांसोबत प्राणत्याग केला असे सांगितले जाते. फाईनल आता आम्ही सगळं फिरून झालेलं आहे आणि नाश्ता चालू आहे. दुपारचं जेवण घरूनच आणलंय पार्सल. प्रवास करायचा आहे, सगळी एनर्जी पाहिजे. या जेवायला. आता पोहोचलो आम्ही टकमक टोकाकडे. पाण्याचा तळ आहे. धुकं एवढं आहे की काहीच दिसत नाही. टकमक टोक हे किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेले अतिशय प्रसिद्ध आणि धोकादायक कडेचे ठिकाण आहे. येथून सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि खोल दऱ्यांचे सुंदर दृश्य दिसते. उंच कातळाचा कडा, खाली खोल दरी, सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे विहंगम दृश्य, स्वच्छ हवामान, दूरदूरचा परिसर दिसतो. रायगडावरील प्रसिद्ध निसर्ग दृश्यापैकी एक. टकमक टोकाबद्दल अशी लोकप्रिय कथा सांगितली जाते की गुन्हेगार किंवा शत्रूंना येथून कड्यावरून खाली फेकले जात असे. मित्रांनो, आता परतीचा प्रवास चालू झाला आमचा. आता गड उतरतो आम्ही. नक्कीच व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.